Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 7th lecture about the chapter Pythagoras theorem. This is part of the video lecture series about SSC mathematics. As usual, I appeal all of you to subscribe my channel if you have not yet and take advantage of all these lectures. Okay, coming to lecture number 7, we are now in a position to solve the practice set. First practice set, that means 2.1. The first problem is very simple. Identify with reason which of the following are Pythagorean triplets. मग आता पहिली जी ट्रिपलेट दिलेली आहे तुम्हाला ती काय दिली आहे बघा. आपला प्रॉब्लेम नंबर 1 आहे फ्रॉम 2.1. पहिली ट्रिपलेट दिलेली आहे आपणाला 354. करेक्ट, 354. When you take 354, what you have to do is take the largest number 5 square and calculate square of remaining two, 3 square and 4 square. You can see that this is equal, so we can say 354 म्हणजे असं म्हणता येईल मला as so 3, 5, 4 is Pythagorean triplet, right? This is what I can say. This is a Pythagorean triplet. ओके, सो यू मस्ट अंडरस्टँड दिस इज व्हेरी सिम्पल इश्यू आणि याच्यामध्ये काही नाही आहे. आपण फक्त मोठा नंबर बघायचा आणि त्याचा स्क्वेअर हा इतर दोन जे लहान त्याच्याहून लहान नंबर्स असतील त्यांच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा येतो का, तो येत असल्यामुळे आपण काय म्हणणार की दिस इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. त्यातला दुसरा बघा आता 4, 9 आणि 12. मी सर्व नाही करणार, अतिशय सोपा इश्यू आहे तो. नाव सी हिअर 4, 9 आणि 12. Now what is the largest number here? 12. So check whether 12 square, okay, 12 square is 144. And what is 4 square plus 9 square? 4 square is 16, 9 square is 81. So this addition comes out to be 81 and 16, so 97. So 144 is not equal to 97. So what we can declare, this 4, 9, 12 is not Pythagorean triplet, is not Pythagorean triplet. Okay, so I hope you can complete this problem. There is nothing in this, just one has to check largest number चा आपण स्क्वेअर काढायचा. अजून एक करूया आपण पाहिजे तर. हा बघूया 10, 24 आणि 27. तिसरी जी पेअर कुठेतरी दिली आहे, पाचवी पेअर ॲक्च्युली 10 इट इज 24 आणि 27. आता इथे लार्जेस्ट नंबर 27 आहे, त्यामुळे तुम्ही 27चा वर्ग काढा आणि 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग हे एक येतं का बघा. आता काय होणार बघा, 27चा वर्ग आणि इथे 10चा वर्ग आणि 24चा वर्ग असं तुम्हाला काढायचं आहे. 27चा वर्ग किती असतो? 729. दिस इज 729. हे तुमचं 100 अधिक 576, 24चा वर्ग म्हणजे ही बेरीज झाली 676. ओके, 676. मग 676 आणि 729 दे आर नॉट सेम, बरोबर ना. त्यामुळे मी काय लिहिणार, 27चा वर्ग इट इज नॉट इक्वल टू 10 स्क्वेअर्ड प्लस 24 स्क्वेअर्ड. सो 10, 24, 27 is not Pythagorean triplet, is not Pythagorean triplet. Done. Okay, so very simple problems. Pythagorean triplet आहे की नाही हे ओळखणं ह्याच्यात काही कठीण नाहीच आहे ना. तुम्हाला फक्त तो मोठा जो नंबर असेल त्याचा आपण स्क्वेअर करायचा आणि तो उरलेल्या दोन लहान नंबर्स जे असतील त्यांच्या स्क्वेअर्सच्या तो बेरजे एवढा येतो का हे बघायचं. बेरजे एवढा असेल तर ती पायथागोरियन ट्रिपलेट आहे, नसेल तर नाही पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे, प्रॉब्लेम नंबर 2 बघा आता. प्रॉब्लेम नंबर 2 फ्रॉम दॅट पेज नंबर 38. ठीक आहे, आता इथे काय दिलं आहे बघा. हा इथे बघा MNP 90 आहे. डायग्राम जर मी काढली, अगदी साधी फिगर काढतो मी. ओके, सो दिस इज से M, दिस इज N आणि हा P आहे आणि इथून N वरून हा लंब टाकलेला आहे.
इथे हा काटकोन आहेच निश्चितच, आणि एन वरून हा लंब टाकलेला आहे, तो इथे क्यूला मिळतो. इथे पण हा लंब आहे, म्हणजे लंब आहे म्हणजे इथे काटकोन त्रिकोण झालेला आहे. मग त्यांनी काय सांगितलं आहे, अँगल MNP 90 आहे, दॅट इज ओके. सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. MQ तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे 9, QP 4 दिलेलं आहे. काय दिलं आहे बघा, MQ आणि QP असं दिलेलं आहे. MQ 9 दिलेलं आहे आणि QP 4 दिलेला आहे, आणि हे तुम्हाला NQ काढायचं आहे. इमिजिएटली तुम्हाला तो काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन करणारी जी भुजा म्हणजे जो व्हर्टेक्स आहे तिथून अपोजिट साईडला म्हणजे हायपोटेनसवर लंब टाकलेला आहे, याचा अर्थ तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की यू हॅव टू यूज जॉमेट्रिक मीन थिअरम. यू हॅव टू यूज जॉमेट्रिक मीन थिअरम. मग त्यामुळे त्या जॉमेट्रिक मीन थिअरमप्रमाणे काय होणार, सी इथे लिहूया आपण, ट्रायंगल MNP is right angled triangle. NQ ओके असं म्हणूया आपण, अँगल MNP is 90 degrees. NQ is perpendicular to MP. So by geometric mean theorem, by geometric mean theorem जो आहे, so what I can say, by geometric mean theorem what I get is NQ square is equal to MQ into PQ. MQ into PQ. NQ किती आहे बघा दिलेला, तुम्हाला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. दे हॅव आस्क्ड यू टू कॅल्क्युलेट NQ. बघा इथे फाइंड NQ म्हटलेलं आहे. सो वी आर इंटरेस्टेड इन NQ स्क्वेअर. इट इज MQ इंटू PQ. पण MQ किती आहे तुमचं 9 आणि PQ 4 आहे, त्यामुळे हे 9 इंटू 4, सो इट इज 36. म्हणजे NQ स्क्वेअर 36 आहे, त्यामुळे त्याचं वर्गमूळ घ्या, NQ विल बी 6. सो दिस इज 6. बघा जॉमेट्रिक मीन थिअरमचा वापर केला की हा प्रॉब्लेम आला. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, यू मस्ट हॅव अ नॉलेज ऑफ द स्टेटमेंट्स दॅट यू हॅव ऑलरेडी प्रूव्ड. त्या जॉमेट्रिक मीन थिअरमची जी प्रूफ आहे त्याची इथे काही गरज नसते मला, ती प्रूफ आपल्याला तयार करायलाच पाहिजे. कारण काय, त्या प्रूफमुळे तुम्ही तो रिझल्ट वापरू शकता. त्या रिझल्टची ऑथेंटिसिटी काय आहे ती प्रूफ. सो वेन एव्हर यू प्रूव्ह द रिझल्ट देन यू कॅन यूज दॅट. तुम्ही जर काही प्रूव्ह नाही केलं तर तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही वापरताय हा रिझल्ट, असं नाही होऊ शकत. तुम्हाला काहीही वाटेल. मॅथमॅटिक्स नेव्हर ॲक्सेप्ट्स व्हॉट यू थिंक. तुम्ही सांगू शकता हा असं असं आहे, पण ते सिद्ध करा. वन्स यू प्रूव्ह, जगाला ते मान्य झालं की मग तुम्ही ते रिझल्ट्स म्हणून वापरता. हे जे सर्व थिअरम्स आहेत ना ते वेल ॲक्सेप्टेड आहेत. ओके, सो दिस इज हाऊ यू हॅव टू स्टडी मॅथमॅटिकल इश्यूज. पुढचा प्रॉब्लेम बघा, तिसरा आता. सो प्रॉब्लेम नंबर 3 फ्रॉम पेज नंबर स्टील इट इज 38. आता ही फिगर बघा, PQR आणि Pच्या ठिकाणी काटकोन आहे, म्हणजे हे असं काहीतरी आहे. ओके, PQR हा एक त्रिकोण आहे आणि काय म्हटलं आहे बघा, PM इज परपेंडिक्युलर टू PR. इथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉप केलेला आहे, हा M, त्यामुळे इथे पण 90 अंशाचा कोन आहे. ही बाजू त्यांनी 10 दिलेली आहे, ही 8 दिलेली आहे. ओके, अँड व्हॉट इज आस्क्ड, यू हॅव टू कॅल्क्युलेट. बघा त्यांनी काय काय दिले आहे बघा, अँगल in triangle PQR, in triangle PQR, okay, angle QPR is equal to 90 degrees. Segment PM is perpendicular to QR. बघा PM is perpendicular to QR. आणि दुसरं काय बघा, Q इज Q-M-R, म्हणजे M इज इन बिटवीन Q अँड R. PM 10 दिलेला आहे, त्याच्यानंतर QM हे 8 दिलेलं आहे आणि QR त्यांनी विचारलं आहे. QR म्हणजे तुम्हाला MR काढायचं आहे. मग आता त्याच्यासाठी काय करता येईल बघा,
बाय थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन तो तुम्हाला वापरता येईल. हा इथून इथे 90 अंशाचा कोन आहे ना, मग समोरची बाजू म्हणजे ही हायपोटेनस आहे. क्यू पी आर हा जो ट्रायंगल आहे ना त्याच्यामध्ये पी आर ही हायपोटेनस आहे. सॉरी, क्यू पी आरमध्ये क्यू आर ही हायपोटेनस आहे. सो व्हॉट वी कॅन से, इन ट्रायंगल सोल्युशनमध्ये मला असं लिहिता येईल, इन ट्रायंगल पी क्यू आर नाही म्हणून चालणार, ट्रायंगल क्यू पी आर म्हणूया, दॅट इज बेटर. पी क्यू आर म्हटलं म्हणून काय बिघडत नाही, पण बेस्ट वे इज टू से क्यू पी आर. सो इन ट्रायंगल क्यू पी आर, ओके, अँगल क्यू पी आर is 90 degrees. So and also PM is perpendicular to QR. So by geometric mean theorem काय मिळेल तुम्हाला, PM square is equal to QM into MR. झालं. मग PM तुम्हाला 10 दिलेलंच आहे ना, त्यामुळे 10 स्क्वेअर्ड इज इक्वल टू QM इंटू MR. QM किती आहे बघा, 8. MR किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. MR ॲक्च्युअली QR कॅल्क्युलेट करायचं आहे ना तुम्हाला, पण QR कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजेच आधी MR करा, म्हणजे मग ते ॲडिशन केलं की QR झालं. म्हणजेच काय झालं, 100 भागिले 8 बरोबर MR. म्हणजेच ते 100 भागिले 8 म्हणजे किती होणार, 12 8 96, 4 उरले म्हणजे 12.5 झालं. मग ते जर 12.5 असेल तर ॲज क्यू डॅश एम डॅश आर, क्यू आर इज इक्वल टू क्यू एम प्लस एम आर. त्यातलं क्यू एम किती आहे बघा, क्यू एम तुम्हाला 8 दिलेलंच आहे, त्यामुळे 8 प्लस 12.5 अँड सो इट इज 20.5. दॅट इज डन. 20.5 असं ते आलं तुम्हाला. त्यामुळे हा प्रॉब्लेम एक आपण घेतला. किती सोपे प्रॉब्लेम्स आहेत बघा, काहीही नसतं. आता इथे बघा, हा चौथा प्रॉब्लेम. सो विल इरेज दिस. आता या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे बघा, ट्रायंगल 219 हे तुम्हाला दिलेलंच आहे. इथे 30 अंशाचा कोन आहे, 30 60 90. तिथे 30 अंशाचा, इथे 90 आहे म्हटल्यावर इथे 60 असलाच पाहिजे. मग 30 अंशाच्या समोरची बाजू ही कर्णाच्या निम्मे असते. इथे कर्ण काय आहे, पी आर, आणि 30 अंशाच्या समोरची बाजू काय आहे, एस आर. मग ही कर्णाच्या निम्मे आहे म्हटल्यावर ही जर 6 असेल तर कर्ण 12 पाहिजे. आता हा 12 मिळाला, हा 6 मिळाला, तर मला पी एस काढता येतं, बरोबर ना. फाइंड पी आर म्हणजेच तो हायपोटेनस आणि पी एस. मग आपण कसं लिहिणार बघा, ती डायग्रॅम अशी असेल की इथे अशी ही साईड आहे, असा तो त्रिकोण दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, ही रफ स्केच आहे त्यामुळे मोजून मापून नव्हे काढलेलं ते, 90 अंशाचा कोन वगैरे. एस पी आणि इथे आर हे 6 दिलेलं आहे आणि इथे अँगल दिलेला आहे 30 अंश. मग काय म्हणता येईल मला बघा, इन ट्रायंगल पी एस आर, अँगल पी एस आर is 90 degrees by Pythagoras theorem. What I get? ओके, आपण असं म्हणूया आधी की ट्रायंगल पी एस आर इज 30 degrees, 60 degrees, 90 degrees triangle. 30 60 90 triangle. Angle P is 30 degrees. So angle S is 90 degrees आणि angle R is 60 degrees. ओके, मग आपल्याला रिझल्ट काय सांगतो. सो बाय 30 60 90 थिअरम, बाय 30 degrees 60 degrees 90 degrees theorem, what you get? Side opposite to 30 degrees म्हणजेच SR is 1/2 hypotenuse is PR. म्हणजेच
पण त्यातलं एस आर आपल्याला 6 दिलेलं आहे. सो 6 इज इक्वल टू 1/2 इंटू पी आर. सो पी आर कम्स आउट टू बी 12. 6 दुणे 12, पी आर 12 झालं. ओके, सो पी आर इज 12. आता एकदा तुम्हाला ते 12 मिळालं ना की मग पायथागोरस प्रॉपर्टी पण यूज करता येईल किंवा 30-60 डिग्री 30-60-90 थिअरम वापरा. कुठलाही रिझल्ट वापरता येईल. तुम्हाला आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे? हे पी आर तुमचं 12 झालं. आता काय अजून कॅल्क्युलेट करायचं आहे मला? त्याच्यामध्ये पी एस काढायचं आहे, ही लेंथ काढायची. मग ही समजा मी एक्स मानली. सो लेट पी एस इज इक्वल टू एक्स. तर बाय पायथागोरस प्रॉपर्टी किंवा बाय पायथागोरस थिअरम पी एसचा स्क्वेअर अधिक एस आरचा स्क्वेअर बरोबर पी आर स्क्वेअर. पी एस तुम्ही आता एक्स मानलत ना, म्हणजे एक्स वर्ग. एस आर किती आहे बघा? 6 म्हणजे 36. पी आर किती आहे? 12, त्याचा वर्ग 144. म्हणजे एक्स वर्ग किती झालं? 144 वजा 36 म्हणजेच किती झालं? 108. त्यामुळे एक्सची लांबी म्हणजेच त्या पी एसची लांबी वर्गमुळात 108 आली. आता वर्गमुळात 108 म्हणजे 108ला 4ने भाग जातो ना. वर्गमुळात 108 ही जी किंमत आहे ना ती मला कशी लिहिता येईल? छत्तीस त्रिक 108 हे एक आहे ना बघा. वर्गमुळात 108 वी कॅन राईट आहे 36 इंटू 3. 36चं वर्गमूळ 6 म्हणून ह्याची किंमत किती येणार? 6√3. म्हणजे तुम्हाला उत्तर काय लिहिता येईल बघा? पी एस इज 6√3 आणि पी आर इज इक्वल टू 12. सो दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. हे तुम्हाला 2 गोष्टी त्यांनी कॅल्क्युलेट करायला सांगितलेल्या होत्या, त्या आपण काढल्या. त्यामुळे बघा इथे तुम्हाला फक्त पायथागोरस प्रॉपर्टी 30-60-90 डिग्रीज थिअरम हे पाठ पाहिजे. म्हणजे मी ही त्याची ॲप्लिकेशन्स आहे, लक्षात घ्या. 30-60-90 थिअरमचं हे ॲप्लिकेशन आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवता म्हणजे त्याला आहे 30-60-90 डिग्रीज थिअरमचं हे ॲप्लिकेशन का म्हणणार तुम्ही? तर फॉर सॉल्विंग दिस प्रॉब्लेम यू मस्ट बी नोईंग 30-60-90 थिअरम. सो दॅट इज द इम्पॉर्टंट पार्ट इन दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉल्विंग दॅट वी आर डुईंग. ओके, so I don't think these problems are difficult to understand. They are very simple to understand. Only thing is we have to be well aware of all the previous result. Once you know previous result, these problems are very simple. If not, they are difficult. Okay, आता ह्याच्या पुढचा आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. I will erase this. पुढचा प्रॉब्लेम काय बघा? We have to just fill in the blanks. Very simple. तर मी आता इथे काय लिहिण्याची गरज नाही आहे. बघा इथे फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. हा जो ट्रायंगल आहे तो बीच्या ठिकाणी त्याच्या 90 अंशाचा कोन आहे, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच इथे तुम्ही पायथागोरस प्रॉपर्टी यूज करू शकता. 30-60-90 डिग्रीज थिअरम किंवा 45-45-90 असा थिअरम वापरू शकता. तुम्हाला ॲडिशनली त्यांनी काय दिलं आहे बघा? ए बी आणि बी सी ही लेंथ समान आहे, म्हणजेच हा राईट अँगल्ड आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आणि आयसोस्केलस असल्यामुळे काय झालं? इथला अँगल आणि इथला अँगल सेम आहे, पण इथे 90 असल्यामुळे आणि हा बी ए सी हा जो अँगल आहे तो आणि ए सी बी हे जर सेम असतील तर हे दोन्ही 45 अंशाचे कोन आहेत, बरोबर ना? सो व्हॉट वी कॅन से ए बी इज इक्वल टू बी सी. इथे काय लिहिणार आपण? गिव्हन हे दिलेलंच आहे ना, ए बी आणि बी सी इक्वल. सो अँगल बी ए सी बघा, अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल किंवा 45 डिग्रीज किंवा तो असं पण म्हणता येईल इट इज इक्वल टू अँगल ए सी बी. हे दोन्ही 45 आहेत. ए बी इज इक्वल टू बी सी बघा, ए बी इज इक्वल टू बी सी. आता बघा ते काय असतं? ए बी इज इक्वल टू बी सी हे दोन्ही जे अँगल आहेत, इथला 45 अंशाचा कोन आहे, इथला 45 अंशाचा कोन आहे. मग 45-45-90 थिअरम जो आहे ना त्याच्यानुसार काय असतं? 45 अंशाच्या समोरची जी भुजा आहे, बरोबर ना, किंवा काटकोन करणारी ही जी भुजा आहे ए बी आणि बी सी या दोन्ही कशा असतात? 1/√2 टाइम्स हायपोटेनस. सो व्हॉट आय कॅन से? ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 1/√2 टाइम्स ए सी. हायपोटेनस काय आहे? ए सी आहे.
बरोबर ना. म्हणजेच ते काय होणार आता 1/√2 टाइम्स ए सी किती आहे दिलेला आपणाला वर्गमुळात 8. पण वर्गमुळात 8 म्हणजेच काय झालं 1/√2 इंटू वर्गमुळात 8 म्हणजेच 2√2. सो दिस √2 गेट्स कॅन्सल्ड अँड आन्सर यू विल गेट 2. ओके, व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. दिस वॉज 5th प्रॉब्लेम. नाउ इन 1 मिनिट वी विल सॉल्व द 6th प्रॉब्लेम. 6वा प्रॉब्लेम पेज नंबर किती आहे आता 39 वरचा आपण हे इरेज करूया. हे सोपं होतं ना हे. दिस इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. नाउ वी विल गो टू प्रॉब्लेम नंबर 6 ऑफ द पेज नंबर 39. नेहमी मी जसं करतो ना तसं तुम्हाला करायला पाहिजे. नवीन प्रॉब्लेम हा नवीन पानावर आपण सुरू करायचा. आता इथे काय म्हटलंय बघा, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. सो विल ड्रॉ वन स्क्वेअर. स्क्वेअर आपण काढूया. हा समजा स्क्वेअर आहे. ओके, ABCD. आय टेक दिस ॲज अ स्क्वेअर. यू नो स्क्वेअर मीन्स ऑल द साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. आणि तुम्हाला काय दिलेलं आहे की या स्क्वेअरची डायगोनल 10 आहे. ओके, डायगोनल म्हणजे काय ही साइड. सो वी विल स्टार्ट ॲट D टू B. ही तुम्हाला त्यांनी दिलेली आहे 10 आहे म्हणून. आणि काय विचारलं आहे तुम्हाला फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. मग साईड आपण x घेऊया. सर्व साईड्स त्याच्या सेम लांबीच्या असतात. म्हणजे आता काय झालं इफ आय टेक काय म्हणता येईल मला ट्रँगल BCD. हा जो ट्रँगल आहे ना BCD इज राईट अँगल्ड ट्रँगल. इज राईट अँगल्ड ट्रँगल. आणि त्याच्यामुळे काय होईल BD स्क्वेअर्ड. बघा ना त्याचा हायपोटेनस BCD हा ट्रँगल आपण विचारात घेतोय. हायपोटेनस कोणती BD. त्यामुळे BD स्क्वेअर्ड इज इक्वल टू BC स्क्वेअर्ड प्लस CD स्क्वेअर्ड. मग BD 10 आहे त्यामुळे 100 इज इक्वल टू x स्क्वेअर्ड प्लस x स्क्वेअर्ड. त्यामुळे काय झालं बघा 2x स्क्वेअर्ड इज 100 म्हणजे x स्क्वेअर्ड इज इक्वल टू 50. त्यामुळे x इज इक्वल टू वर्गमुळात 50. वर्गमुळात 50 म्हणजेच काय 5√2. बरोबर आहे. सो 5√2 ही त्याची साईड आली. त्यांनी काय विचारलं आहे तुम्हाला फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ द सर्कल. सो साइड ऑफ ट्रँगल सॉरी स्क्वेअर. साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5√2 सेंटीमीटर्स. 5√2 सेंटीमीटर. सो पेरिमीटर इज व्हॉट. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय 4x. सो इट इज 4 इंटू 5√2 म्हणजेच 20√2. इथे विचारलेलं नाही आहे पण समजा एरिया जर विचारला असेल एरिया ऑफ स्क्वेअर यू नो द फॉर्म्युला इज x स्क्वेअर. जर x ही साईड असेल तर इथे काय x किती आहे तुमचा 5√2 म्हणजे ते 5√2चा स्क्वेअर येईल. 5√2चा स्क्वेअर म्हणजे काय होईल 25 आणि वर्गमुळात 2चा 2 म्हणजे 50 झालं. सो 50 सेंटीमीटर स्क्वेअर्ड किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. सो दिस इज हाऊ यू कॅन answer these questions. Okay, so we have discussed first 6 problems from this exercise. We will continue in the next lecture. Thank you.